रामकृष्ण हरी. आपण आयुष्यभर सुखाच्या मागे धावत असतो, बरोबर. कधी पैसा, कधी पद, कधी प्रसिद्धी. पण कधी विचार केलाय का हो तुम्ही, असं असं काय घडू शकतं का की सुखच आपला पत्ता शोधत आपल्या घरी आपल्या मागे येईल? चला पाहूया, माऊली आपल्याला नेमके काय सांगणार आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओळी 101. माऊली म्हणतात, तैसे सर्व सुखासहित देवाची मूर्ती म्हणत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना सांगतात की भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जो मनुष्य फळाची आशा सोडून केवळ ईश्वराची आज्ञा म्हणून आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडतो ना, त्याला सुखासाठी कुठेही वनवन भटकावं लागत नाही. भगवंत म्हणतात, सर्व सुखांना सोबत घेऊन त्याचं भाग्य स्वतः त्याच्या शोध घेत त्याच्या मागे येतो. हेच माऊली आपल्याला अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगतात. माऊली म्हणतात, माऊली आपल्याला इथे कर्माचा एक अतिशय खोल आणि रसाळ सिद्धांत समजून सांगतात. लक्ष द्या. माऊली म्हणतात, आपण सुखाच्या मागे धावतो, पण सुख हे मर्ग झाडासारखं असतं. जसं आपण उन्हाळ्यातल्या झाडा बघतो, जितकं जवळ जाऊ तितकं ते लांब जातं, लांब पळतं. माऊली म्हणतात की हे पद्धत बदला. तुम्ही स्वार्थ सोडून कर्तव्य हातात घ्या, तेव्हा सुखाचा स्वभाव बदलतो. मग तुम्हाला सुखाच्या मागे कुठेही जाण्याची गरज नाही, बरोबर. पुढे माऊली म्हणतात, दैव म्हणजे नसीब. आपण म्हणतो नसीब आदर्श असतं, पण माऊली म्हणतात जेव्हा तुमचे कर्म, बरोबर. माऊली काय म्हणतात, जेव्हा तुमचे कर्म सुद्धा असतं तेव्हा तुमचं नसीब मृत्यूमंद होतं. म्हणजे जे केवळ शब्दामध्ये राहत नाही, तर ते प्रत्यक्ष संधी, यश आणि आनंदाच्या रूपामध्ये तुमच्या समोर उभं राहतं. जसं तुमचं भाग्यच तुमच्या सेवेसाठी पूर्ण शरीर धारण करून आपल्यासमोर उभे आहे असं भासतं. जसं एखादं वासरू, लक्ष द्या, जसं एखादं वासरू 1000 गायीच्या कळपामध्ये आपल्या आईला बरोबर शोधून काढतं, तसंच तुमचं पुण्य आणि तुमचं निस्वार्थ कर्म सुखाला तुमचा पत्ता सांगतं. आणि तुम्ही कुठेही असू द्या, अगदी जंगलात किंवा गुहेत, कुठे बी तुम्ही जाऊ द्या, तरी तुमचं भाग्य तुम्हाला शोधूनच काढतं असं माऊली म्हणतात. लक्ष द्या. जेव्हा नसीब येतं ना, तेव्हा ते एकटे येत नाही, आपल्यासोबत सर्व सुख घेऊन येतं, बरोबर. केवळ पैसा नाही हो, तर मनाची शांती, कुटुंबाचं प्रेम आणि आध्यात्मिक समाधान ह्या सगळ्याचा समावेश असतो, बरोबर. ज्याला आपण काय म्हणतो, देव पावला, बरोबर म्हणतो का नाही. सगळं सुख भेटल्यावर अरे मला देव पावला, तसंच आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे लोक फक्त फायद्याचा विचार करून काम करतात ना, त्यांच्याकडे पैसा तर येतो, पण सुख समाधान येत नाही. ह्या वहीतून संदेश असा येतो की सुखाचा स्वीकार करू नका. स्वतःला इतकं पात्र बनवा की सुख तुमची स्वीकार करेल. आपलं कर्तव्य इतक्या प्रामाणिकपणाने, इमानदारीने करा की देवाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. जेव्हा तुम्ही कामामध्ये देव पाहता ना, बरोबर, जेव्हा तुम्ही कामामध्ये देव पाहता ना, तेव्हा संपूर्ण सृष्टी तुमचं कल्याण करायला तुमच्या मागे उभे राहते. कर्माचा मार्ग धरा, सुख आपोआप आपल्याजवळ येईल. आपण कुठे का असेना. जय हरी.